अचानकपणे मयूरभाऊ सकाळी माझ्या घरीच येऊन गेला. तर मयूरभाऊ म्हणते चल म्हणते आपल्याला जायचं म्हणते गाडी होतं. मी बा म्हणलं एवढ्या लवकर सकाळी कुठं आला रे म्हणलं माझ्या घरी. मयूर म्हणते पहिलं गाडीवर बस म्हणते मग सांगतो म्हणते. तर मग का मी गाडीवर बसतो निघतो. तर मग गाडीवर बसल्यावर सांगते का आपल्याला नागपूरला जायचं आहे म्हणते. अरे बा पहिलेच सांगायचं होतं म्हणलं. ते पण आम्ही नागपूरला चाललो टिबल सीट. अरे बा म्हणलं एवढा कसा विचार आला बा म्हणलं त्या डोक्यामध्ये. तो म्हणते मला सामानच घ्यायचं आहे म्हणते एक नवीन आपल्याला. चल ना बा म्हणलं तुला घ्यायचं आहे तर जायचंच म्हणलं आपण. निघलो ना आम्ही तिघे जण नागपूरला जाण्यासाठी. पहिलं तर उमरेड मध्ये पोहोचलो. उमरेड मध्ये टाकून देतो गाडीमध्ये पेट्रोल आणि निघतो नागपूर जाण्यासाठी. 3 तासाचा 2 व्हीलरचा प्रवास करून आम्ही पोहोचतो नागपूरमध्ये. तर नागपूरमध्ये तर माझ्यासोबत असं काही होईल म्हणून वाटलंच नव्हतं. मला म्हणजे सिग्नलवर मयूरभाऊ गाडीच्या खाली उतरत होता आणि एक तर आमच्या जवळ एकच हेल्मेट होता. तू म्हणे सिग्नल क्रॉस कर म्हणे पायदळ. मग का मला एकट्याला पैदल क्रॉस करायला लागे सिग्नल. उतरू गाडीहून 10 वेळा. मग का 5-6 सिग्नल असे उतरू क्रॉस केल्यावर आम्ही पोहोचतो नागपूरमध्ये. आम्हाला जायचं होतं कॅमेऱ्याच्या दुकानामध्ये. तर मग का गल्ल्या मारत म्हणजे नागपूर हिंडत आम्ही पोहोचलो नागपूरच्या कॅमेऱ्याच्या दुकानामध्ये. दुकानात पोहोचलो तर कुणाल भाऊ तर पहिल्याशी येऊन होते वाटच पाहत होते आमची कधी येते. तर मग का दुकानात पोहोचल्याबरोबर आम्ही जातो दुकानामध्ये गेल्यावर अचानकपणे धप्पा देते मयूरभाऊ. तर आपल्याला म्हणते हे वस्तूच घेणे आहे म्हणते. अरे बा म्हणलं हे किती महागाची वस्तू आहे म्हणलं. हे कशाला घेते म्हणलं. तर तो म्हणे नाही ना रे बा म्हणे एवढ्या दुरून कशासाठी आलो म्हणे आपल्याला हेच घ्यायचं आहे म्हणे. घ्यायचं आहे म्हणल्यावर मग का मालकासोबत बोलून घेतलं म्हणजे शॉपवाल्यासोबत बोलून घेतलं पैशाचा. आणि मग का मयूरभाऊ केली अनबॉक्सिंग. तर मग पाहून घ्या रिझल्ट आता. आणि मला फॉलो नसेल केलं तर फॉलो बी करून टाका लवकर. अनबॉक्सिंग झाल्यानंतर त्याची गेलो ना आम्ही स्लॅबवर डायरेक्ट त्याची टेस्टिंग घ्यायला. तर मग का टेस्टिंग घेतल्यानंतर मग कामच जमलं ना.